कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। लोकशाहीच्या उत्सवात मतदानाची प्रक्रिया उत्साहात सुरू असताना अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदारांचे प्रचंड हाल झालेत। मतदानाला सुरुवात होताच सकाळी लवेल येथील मतदान केंद्रावर मशीनमध्ये बिघाड झाला। त्यानंतर दाभिळ पंचायत समिती गण क्रमांक 29 सह कासई, तळवटपाल, मेटे, सोनगाव आणि कोतवली अशा विविध ठिकाणी तांत्रिक बिघाडामुळे मतदान यंत्रे ठप्प झाली होती। यावेळी मतदारांचा बहुमूल्य वेळ वाया गेला असून रांगेत ताटकळत उभ्या असलेल्या नागरिकांमध्ये कमालीचा संताप पाहायला मिळाला आहे। हा वाया गेलेला वेळ निवडणूक आयोगाने आणि प्रशासनाने मतदारांसाठी वाढवून द्यावा अशी आग्रही मागणी आता मतदारांमधून जोर धरू लागली आहे। वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे मतदार प्रशासनावर प्रचंड नाराज असून यापेक्षा बॅलेट पेपरवरील पारंपरिक मतदान प्रक्रियाच अधिक पारदर्शक आणि योग्य होती अशा संतप्त प्रतिक्रिया आता सर्वत्र उमटत आहेत। प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित योग्य उपाययोजना करण्याची अत्यंत गरज असल्याचं मतदारांनी सांगितलंय। यंत्रांमधील बिघाडानं लोकशाहीच्या उत्सवावर विरजण टाकलं असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। आज आपण खेड तालुक्यामध्ये सोनगाव या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या दरम्यान त्या सोनगाव मधल्या एका मतदार केंद्रावर आहोत आणि इथल्या मतदारांची अशी तक्रार आहे की इथं जे ईव्हीएम मशीन आहे ते बंद पडलेलं होतं आणि त्यामुळे मतदारांचा खोळंबा झालेला आहे। मतदार इथे रांगेत ताटकळत उभे राहिलेले आहेत। आपण इथले काही मतदारांकडून जाणून घेऊया त्यांना काही अडचण आलेल्या आहेत। काय सांगाल आपण, काय प्रकार घडलेला आहे? साहेब, सकाळपासून व्यवस्थितरित्या मतदान चालू होतं। ग्रामस्थ सनदशील मार्गाने शांततेत मतदान पार पाडत आहेत आणि असताना जवळजवळ 300 ते 350 मतदान झालेलं आहे। असं असताना अचानक ईव्हीएम मशीन बंद पडलेलं आहे आणि त्याच्यामुळे ह्या रांगेमध्ये माझ्या भुईवाडीतील विठ्ठल महादेव पारदी हा चक्कर येऊन पडलेला आहे। त्याला त्या रूम मध्ये झोपवलेला आहे। त्याचबरोबर असंख्य म्हणजे वयोवृद्ध माणसं ही येऊन तिथं थांबलेली आहेत आणि ताटकळत जवळजवळ मशीन बंद पडल्याला 1.5 ते 2 तास झाले आणि अजूनपर्यंत मतदान आता मशीन नवी आणलेली आहे आणि ती सुद्धा चालेल की नाही याची शंका आहे। हे असे काही मतदारांच्या प्रतिक्रिया आहेत। मी काय म्हणतो की यापूर्वी जसं पारंपरिक पद्धतीने मतदान व्हायचं बॅलेट पेपरवरती, ते योग्य आहे की या ईव्हीएम मशीनचं योग्य? तर अतिशय तुम्ही चांगला प्रश्न विचारला। माझं तर मत आहे, मी मगाचपासून आल्यापासून तेच बोलतोय की बॅलेट पेपरवरतीच मतदान व्हायला पाहिजे, जेणेकरून या जे लोक उमेदवार असतील तर त्यांना न्याय मिळेल। अशा पद्धतीने या मतदारांच्या तीव्र प्रतिक्रिया आहेत आणि खेड तालुक्यामध्ये जवळजवळ 30 ते 40 मतदान केंद्रावरती मशीन बंद पडलेल्या आहेत। यामध्ये उदाहरणादाखल सांगायचं झालं तर लवेल, दाभिळ, मेटे, कासई, असगणी, कोतवली अशा अनेक ठिकाणी, सोनगाव या अनेक ठिकाणी, तळवटपालमध्ये सुद्धा मशीन क्रमांक 10-583 नंबर ही सुद्धा बंद पडलेली आहे आणि अशा ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मतदारांचा एक 1.5 तास वाया गेलेला आहे आणि प्रशासन त्यावेळेला संध्याकाळी वेळ संपत येईल त्यावेळेला त्यांना मात्र मतदारांना इथं अडवणार आहे की वेळ संपली म्हणून। आणि अशाप्रमाणे लोकशाहीचा उत्सव साजरा करत असताना लोकशाहीचे खरे हक्क सांगणारे जे मतदार आहेत त्यांना या मतदानापासून वंचित ठेवलं जाणार आहे, हे जाणीवपूर्वक केलं जात आहे असा आरोप इथल्या मतदारांकडून होत आहे। माझे कोकणसाठी ज्ञानेश्वर रोकडे, लोटे।